नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत पवित्र पोर्टलवर शिक्षक पदभरतीसाठी आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना TAT 2025 शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे 2025 नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या निवड प्रक्रियेबाबत पवित्र पोर्टलवर सध्या स्वप्रमाणपत्र पूर्ण असलेल्या 1,70,108 उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याची कार्यवाही सुरू आहे। खालीलप्रमाणे प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत। दिनांक 16/8/2026 अखेर मुलाखतीशिवाय 1,51,020 मुलाखतीसह 1,41,865 प्राधान्यक्रम पवित्र पोर्टलवर जनरेट झालेले आहेत। दिनांक 16/8/2026 अखेर मुलाखतीशिवाय 1,46,650 मुलाखतीसह 1,31,505 प्राधान्यक्रम पोर्टलवर लॉक झालेले आहेत। प्राधान्यक्रम जनरेटवर लॉक करण्यासाठी दिनांक 6/8/2026 ते 16/8/2026 असा कालावधी देण्यात आला होता। सदर कालावधीमध्ये उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत। यासाठी पवित्र पोर्टलमार्फत उमेदवारांना वेळोवेळी वैयक्तिक SMS पोर्टलवर सूचना बुलेटिनच्या माध्यमातून प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत अवगत करण्यात आले आहे। काही उमेदवारांनी माहिती नोंद करताना योग्य त्या रकान्यात नोंद न करता अन्य रकान्यात नोंद केली होती। त्यांना त्यांची पात्रता योग्य त्या रकान्यात असल्याचे विचारात घेऊन त्यांना देखील निवड प्रक्रियेत येण्यासाठी प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत। काही उमेदवारांनी स्वप्रमाणपत्राची माहिती पूर्ण केली होती, परंतु स्वप्रमाणपत्र म्हणजे OTP नोंद करून लॉक केलेले नव्हते। त्यांना देखील त्यांची नोंद केलेल्या माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम उपलब्ध करून निवड प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले आहे। उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र लॉक करताना आपली शैक्षणिक, व्यावसायिक व अन्य अर्हतेची नोंद स्वप्रमाणपत्रामध्ये केली नसल्याने त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्याचे दिसून आले। या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र लॉक करण्याच्या कालावधीमध्ये स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्याची संधी असताना देखील त्यांनी योग्य त्या नोंदणी केल्या नाहीत। अशा उमेदवारांना टप्पा 2 मधील पदभरतीच्या वेळी स्वप्रमाणपत्रामध्ये योग्य त्या वैध दुरुस्ती नोंद करण्याची सुविधा देण्यात येईल। निवड प्रक्रियेतील पुढील टप्पा म्हणजे सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे हा असेल। सदर निवड प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने मानवी हस्तक्षेपास कोणतेही वाव नाही। मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेत एकाच एक उमेदवारांनी प्रमाणपत्रामध्ये नोंद केलेल्या माहितीच्या आधारे थेट निवडीसाठी शिफारस होणार आहे। निवडीसाठी शिफारस झालेल्या व्यवस्थापनाकडून उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून पात्र ठरल्यानंतर नियुक्ती आदेश निर्गमित केले जाणार आहे।